जय जय काय? जय ऐक ना, हे काय चाललंय? कशाबद्दल बोलतेस? तुला माहित नाही मी कशाबद्दल बोलते. नाही, मला खरंच माहित नाही तू कशाबद्दल बोलतेस. जय, हे टीम वगैरे काय आहे? मी आणि साई प्रसाद एका टीम मध्ये. एक मिनिट, काही प्रॉब्लेम आहे का? रजनी मॅडम आपण एक मिनिट मी जयशी बोलतेय ना, एक मिनिट थांब. रजनी, हे बघ, हे सगळं सरांनी ठरवलेलं आहे. पण सर तर आतमध्ये असं म्हणाले की तू आणि सरांनी मिळून हे सगळं ठरवलंय. आणि जय, असं होतं तर तू का नाही सांगितलंस की आपण दोघं एकत्र काम करू? या आधी आपण उत्तम काम केलंय एकत्र. म्हणूनच मी नाही सांगितलं तसं की आपण एकत्र काम करू. का? अगं, कारण आपण दोघांनी एकत्र काम केलंय त्यामुळे आपल्याला एकमेकांचे प्लस मायनस माहिती आहेत. नवीन लोकांनाही एक्सपिरियन्सची गरज असते ना. ओके, ठीक आहे, हे पटतंय मला. पण साई प्रसाद, जे तुला माहित नाहीये का, क्षणभरही पटत नाही माझं त्याच्याबरोबर. मग हे उलट चांगलं आहे. नाही, तुमचं ट्युनिंग सुधारेल. पण याच्या किती नवीन आहे तो जय. सतत प्रॉब्लेम्स असतात त्याला, काहीतरी सतत कोणाला ना कोणाला काहीतरी विचारत असतो तो. रजनी, साई प्रसाद नवीन आहे, मग काय झालं? नाही, त्याला प्रॉब्लेम्स असणारच, तो प्रश्न विचारतो. पण त्यामुळे त्याला काय येतं काय नाही हे ठरवण्याचा हक्क फक्त अविनाश सर आणि औंध आहे या ऑफिसमध्ये. हे बघ रजनी, आय नो तू खूप टॅलेंटेड आहेस, तुला बरंच काही येतं. पण कदाचित तुला जे कधी जमलंच नाही किंवा तुला काहीतरी येतच नसेल ते याला येत असावं. यू नेव्हर नो. आणि रजनी, बिलीव्ह मी, साई माणसं खूप छान हँडल करतो आणि स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये सुद्धा अगदी शांत डोकं ठेवून काम करतो. सी, काय हे असं बोलून तुम्ही सगळे त्याला डोक्यावर बसवताय. नको ते प्रोत्साहन देताय त्याला. हे सगळं ठीक आहे, याचा काय उपयोग? काम यायला पाहिजे ना जय. पण मग ते तू त्याला शिकवू शकतेस ना. मी जॉब करते इथे, शिकवण्या घ्यायला नाहीये. नाही, एक मिनिट रजनी, तू एक सिनियर म्हणून त्याला गाईड करू शकतेस. जय, मला साई प्रसाद बरोबर काम नाही करायचंय, तुला कळत नाहीये का? रजनी, मी माझ्या परीने तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय पण ते तुला पटत नाहीये. जय, एक मिनिट थांब जरा, मला माझं बोलणं पूर्ण करू दे. तुला जर हे सगळं पटलं नव्हतं तर तू मगाशी अविनाश सरांसमोर बोलायला हवं होतंस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू सिनियर आहेस. हा जो डिसिजन आहे तो कंपनीचा डिसिजन आहे, तो ऍक्सेप्ट करून तो फॉलो करायला हवा. आता हे मी तुला वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये ना रजनी. रजनी मॅडम, आपण सगळं विसरून एकत्र काम करू. मला तुमच्या बरोबर काम करण्यात आनंदच आहे. तुला विचारलंय का कोणी? रजनी, 8 दिवसांचा प्रश्न आहे. 8 दिवस तुला ह्या नियमाप्रमाणे वागावं लागेल. जर तुला तसं कम्फर्टेबल नाही वाटलं तर तेव्हा आपण विचार करू. पण माझी इच्छाच नाहीये. अगं रजनी, इच्छेचा प्रश्न येतो कुठे? सरांनी आपल्याला काम सोपवलंय ना, मग ते करायचं. आणि तसंही एकमेकांचे आपण फीडबॅक देणारच आहोत. आणि समजा त्यांनी नको तो फीडबॅक सरांना दिला तर? अरे, आतमध्ये एक कॉन्फरन्स झाली ना, मग इथे वेगळी कॉन्फरन्स कसली भरवली तुम्ही? हा रजनी मॅडम, तुम्हाला आणि साई प्रसादना एकत्र काम करायला लागेल आणि तुमच्याकडनं त्या पद्धतीनं काम करवून घेणं ही माझी जबाबदारी आहे. ते तुमचं तुम्हीच ठरवलं. रजनी मॅडम, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तो सरांशी बोला ना, किंवा मी त्यांच्या कानावर घालतो.
पण आता इथं चर्चा करण्यात वेळ घालवू नका. चला कामाला लागा. हे बघ जय, खरं तर ह्याच्या बरोबर काम करण्याची अजिबात इच्छा नाहीये माझी, पण तू म्हणतोयस म्हणून फक्त तुझ्या शब्दाखातर फक्त 8 दिवस. रजनी आणि साई आता एकमेकांची भांडताय, पण एक दिवशी एकमेकांच्या प्रेमात वगैरे पडायचात. अहो सर, पण ऍट द सेम टाइम आपल्या ज्या दुसऱ्या मीटिंग्स आहेत त्या कोण हँडल करेल? नाही, त्याचा विचार करावा लागेल. ते कोणाला तरी हँडल करायला सांगून आपल्याला नवीन प्रोजेक्टसाठी वेळ काढावा लागेल. आपला प्रॉब्लेम हा आहे की सध्या तेवढा पुरेसा वेळच आपल्याकडे नाहीये. करणाऱ्याचं प्रोजेक्ट, दुसरं इंटरनॅशनल प्रोजेक्ट हे आपण आता सुरू केलं. अजून खूप काही बॅलन्स आहे. सर, ऍक्च्युली तुम्ही मला या प्रोजेक्टची कल्पना आधीच देऊन ठेवली होती, त्यामुळे माझ्या परीने जी काही कामं होण्यासारखी होती ती करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलाय. म्हणजे कुठपर्यंत झालंय काम? सर, कर्नाळा प्रोजेक्टच्या इंटरनॅशनल प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्सला मी फोन करून सगळी माहिती पाठवली आहे. बजेट तयार आहे आणि इंटरनॅशनल क्लायंटची डिमांड लिस्ट आहे आपल्याकडे. सो त्याप्रमाणे सगळं मॅनेज झालंय आणि त्याच्या पुढच्या ज्या काही मीटिंग्स आहेत त्या सुद्धा मी लाईन अप केलेल्या आहेत. सो आय थिंक तुम्ही एकदा प्लीज चेक करून घ्या. मिस दाभोळकर, तुम्ही जवळपास सगळंच काम केलंय. म्हणूनच तर अविनाश मी तुला सांगत असते, तू इथली काळजी अजिबात करू नकोस. अहो, मला आपलं उगाच असं वाटतं की आपल्याकडे वेळच नाहीये. मी सांगायच्या आधीच तुम्ही एवढी सगळी तयारी करून ठेवली. मग आता वाट कशाला बघायची? नवीन प्रोजेक्टचं प्लॅनिंग आताच सुरू करूया. मी क्लायंटला फोन करून पुढच्या मीटिंगची तारीख कळवतो. सर, ऍक्च्युली मला जरा काहीतरी सुचवायचंय. आपण इथे त्यावरतीच चर्चा करायला बसलो मिस दाभोळकर. प्रत्येक गोष्ट सांगण्याआधी परवानगी घ्यायची गरज नाही. सर, आपल्या ह्या ज्या काही टूर्स आहेत त्या आपण वेगवेगळ्या टायटल्स खाली केल्या तर. फॉर एक्झाम्पल, इको फ्रेंडली टूर, ॲडव्हेंचर टूर किंवा ह्यासारखंच काहीतरी. मी त्याबद्दलच विचार करत होतो मिस दाभोळकर की आपल्या परीने ही टूर आपल्याला किती वेगळी करता येईल. आणि त्यासाठी ही कल्पना उत्तम आहे. आपण इतर ट्रॅव्हल कंपनीमध्ये उठून दिसू. ठीक आहे मिस दाभोळकर, आता आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या त्याच्यावरती नीट विचार करा, काम करा आणि ते सगळे महत्वाचे पॉइंट्स मला मेल करा. येस सर. थँक्यू सर. येऊ मी? काय कुठे काय? हा, मी दिलेला इन्स्ट्रक्शन्स फॉलो कर. हो, तेवढंच आहे. अगं, इथे येऊन बसायची काही गरज नाहीये. तसंच काही अडलं तर ये. आणि हो, तो टूर प्लॅन रेडी झाला की मला आणून दे. वाह मिस्टर जयराम खानोलकर, खूपच डेडिकेशन आहे तुमचं तुमच्या कामाबद्दल. आणि अर्थात ते नेहमीच असतं म्हणा. पण आज मला थोडस जास्तीच दिसतंय. थँक्यू सर. तुम्ही एवढा विश्वास दाखवता, मग करावं लागतं. तुमचं ग्रूमिंग सेशन खूप छान चाललंय. पण आता हे नुसतं फोनवरती बोलून चालणार नाही. मला काय वाटतं की मिस जुई गाडगीळ तेवढ्या शार्प नाहीये. तुम्हाला त्यांच्यासाठी थोडासा जास्ती वेळ द्यावा लागेल.
मला पटतंय सर. आणि जुई तेवढी शार्प नसली तरी खूप मेहनती आहे. तिने काही गोष्टी शिकायला जेवढा वेळ देणं एक्सपेक्टेड आहे तेवढा वेळ मी तिला नक्कीच दे. इनफॅक्ट ते माझं कामच आहे. फक्त काम नाही, मिस जुई गाडगीळ ही आता तुमची जबाबदारी आहे. आणि अशी जबाबदारीची कामं तुम्हाला करता यावी ही माझी इच्छा आहे. आणि माझ्या मनाला जे वाटतं ते मी पूर्ण करतोच. यू नो दॅट. त्याची ही सुरुवात आहे असं समजा. येते ना लक्षात? जय, तू मगाशी मला जे काय समजवलंस ते प्लीज परत एकदा सांगशील का? नाही म्हणजे मला कळलंय, पण जेव्हा मी प्लॅन करायला गेले तेव्हा सगळाच गोंधळ झाला. प्लीज एकदा बघ ना. जुई, तुम्हाला समजून सांगणं हे कामच आहे त्यांचं. इनफॅक्ट तुमची हीच क्वालिटी आवडते जयरामला. आत्ताच मला सांगत होते की जुई खूप मेहनती आहे. हो ना मिस्टर जयराम? जय, हे प्रिंट आउट्स. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जुई, शंका आली की ती लगेच सोडवणं गरजेचं आहे. तुम्ही हे कुठेही न हेजिटेट होता लगेच विचारताय ना, यावरून लगेच कळतं की तुमची शिकायची इच्छा किती तीव्र आहे. थँक्यू सर. नाही, मला माहिती आहे की यापूर्वी तुम्हाला काही अडलं की तुम्ही आदितीला विचारायचं. पण कसं आहे, सध्या आदिती सुद्धा अविनाश सरांसोबत बिझी आहे ना. तिच्याकडे आता वेळ असणं खूप कठीण आहे. आणि म्हणून तुम्हाला वाटणारी लहानात लहान शंका सुद्धा तुम्ही मिस्टर जयरामना विचारा. हो सर. यू प्लीज कॅरी ऑन. एक्सक्यूज मी. सर किती सपोर्टिव्ह आहेत ना. ऑफकोर्स. सारिका, हाँ, मला सगळे डिटेल्स मेल केलेस ना? हो आत्ताच केलेत. गुड. बरं तिलोत्तमा मॅडम, मी काय म्हणते, उद्या आपण इथे येऊनच फायनल शीट तयार करूयात, चालेल का ग? कसं आहे, त्या डिटेल्स मध्ये आधीच फार गोंधळ आहेत आणि ती शीट बनवणं काही सोपं काम आहे का? म्हणून म्हटलं आपण एकत्र इथे आल्यावरच करूयात ना प्लीज. अगं डोंट वरी, मी माझ्या परीने बघते ना, आणि काही अडलं तर तुला फोन करीन. चालेल. बरं मला सांग, हे सगळं संपल्यावर माझ्याबद्दल काय बोलणार आहेस ते आधीच सांगून ठेवा. तुम्ही एक कामच करा ना, तुम्ही मला लिहून द्या, मी तेच बोलेन. गुड आयडिया. वा, चांगलं चाललंय यांचं. फीडबॅक बघ कसे देणार एकमेकींचे. पण काही म्हणा, छान जोडी जमली तुमची. मस्त ट्युनिंग. गुड. कसं आहे ना नंदिनी मॅडम, आपल्या कामावर आपलं प्रेम असलं ना की ट्युनिंग आपोआप जमतं. नाही म्हणजे रजनी, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुला नव्हते म्हणत. नाही म्हणजे तू एकदम रागावून माझ्याकडे बघितलंस म्हणून सांगते. नाही सारिका मॅडम, त्यांनी जस्ट पाहिले, ते चिडून बघताय असं तुम्हाला वाटलंय, पण तसं काही नाही. वा साई,
छान. एखाद्याला समजून त्याची बाजू घेणं हा एक उत्तम गुण आहे तुझ्यात आणि तो अगदी वाखाणण्याजोगा आहे. तुझ्या बरोबर काम करताना दुसऱ्या कुणाला अजिबात एकटं वाटणार नाही. थांबा थांबा थांबा, या सगळ्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे माझ्यावर याचा काही परिणाम होणार नाही, माझ्यात काही फरक पडणार नाही. एकटी असले काय आणि दुखती असले काय, मी बरेन माझं काम बरं. हा, फक्त त्याला सांगा की याची त्याची बाजू लढवत बसण्यापेक्षा जरा काम कर. निदान पुढचे 8 दिवस तरी. चला बाय. उद्या भेटू. किती उद्धटासारखी बोलते तुझ्याशी. तू काही बोलत का नाहीस तिला? जुई, त्याला हे सगळं ऐकून घ्यावंच लागणार. पार्टनर आहे ना तिचा तो. आणि तसेही जुई, प्रत्येकालाच जय सारखा पार्टनर नाही ना मिळणार. झालं तुझं? निघायचं? चल निघा. चल तुम्ही माझ्यावर येताय. चक्कर. बाप चला, बराच लेट झालाय. चल अदिती, बाय. बाय. चल बाय अदिती. बाय. हॅलो. निघायचंय ना? नाही, ऍक्च्युली तुझा मी सुहासला भेटून येतो. बरं ठीक आहे, बाय. बस बस झालं. अरे पण माझं ऐक तरी. आई सांगू नकोस. काय ऐकवणार आहेस अजून? सुहास, अरे मी सगळं सांगितलं तुला आता. अरे काय शोधतोयस आता? हात खूप शिवशिवत आहेत रे माझे, त्यामुळे ना काही मारायला आहे का ते शोधतोय. सुहास, सुहास, बरा आहेस का? अजून मलाच विचार, मी बरा आहे का? अरे एक एक बॉम्ब फोडलेस तू आता माझ्या समोर आणि मला म्हणतो सगळं सांगून टाकलं. जे अरे एवढं सगळं घडलं आणि तू आत्ता सांगतोस मला हे सगळं. हे बघ, तसं नाहीये. मी तुला सांगणार होतो. काय सांगू, कसं सांगू याचाच विचार करत होतो. अरे बंसी भाई, अपना कितना हुआ है? 10 रुपये जय भाई. हाँ ना जय, तू माझ्या मैत्रीच्या लायकीचाच नाही. काय झालं? ही टपरी कोणी दाखवली तुला? मी. हा, इतके वर्ष तुला चहा कोणी पाजला? इकडे बघ, मी पाजला. आता जरा पगार का वाढला तुझा? तू पैसे देऊन मला माज दाखवतोस. मला सुहास, अरे तू जा रे, तू जा. त्यात काय काढतोयस, हसतोयस काय? अरे कारण मला जायला सांगितलंस आणि तू स्वतः निघालायस. बस जरा शांतपणे. थोडीशी तरी लाज वाटते काय? हा? अरे माती आहेस तू, माती. कळलं का? इतके दिवस काही सांगितलं नाही ना, मग आता कशाला शहाणपणा शिकवतोस तू मला? सुहास, असं काही नाहीये. बघ, मी सांगणार होतो तुला, फक्त काय सांगू, कसं सांगू याचा विचार करत होतो. मला सांगायला तुला एवढा कसला विचार करायला पाहिजे? हो बरोबर. काय रे, मला सांग, वाढून वाढून असा किती पगार वाढलाय तुझा? एक केबिन मिळाली आहे ना? अरे मग कंपनीचा मालक झाल्यासारखा माज का दाखवतोस मला?
माझं तुझं करायला शिकलायस तू? चांगलंय. सुहास, काय? आय एम सॉरी. हे बघ, हे सगळं मी आदितीला नाही सांगू शकत आहे. कारण तिला असं वाटतंय तिचे पप्पा बदललेत. तिच्या मते ती आनंदात आहे रे. तिला असं वाटतंय की तिच्या सुहास, मी हे तुझ्या समोर, तुला माहितीये यार, मी हे तुझ्या समोर बोलू शकतो, बाकी कोणाही समोर मी हे नाही शेअर करू शकत. आणि फार लवकर आठवलं तुला. हे बघ सुहास, मी आत्ता तुला सगळं सांगितलं. आदितीला असं वाटतंय की सगळं चांगलं चाललंय, चित्र बदललंय, दाभोळकर बदललंय, पण खरं काय हे फक्त मला माहितीये. आणि ह्या अशा परिस्थितीत मी काय करू हे मला कळत नाही. त्यामुळे आता तू मला सांग काय करायचं. अरे मी काय सुचवणार? मलाच काही सुचत नाही. का? असं कसं? अरे आत्ता एवढं बोललास ना मला, एवढ्या शिव्या घातल्यास, ही टपरी काढलीस, यांचा चहा काढलास, मग आता दे सोल्युशन. सांग मला मी काय करू. हो हो, तू वेडा आहेस का? असं लगेच काय सुचवणार? मी पण माणूसच आहे ना. हे बघ, आता मी तुला फक्त एवढंच सांगू शकतो की जरा धीर धर, जरा वेळ दे, निघेल काहीतरी मार्ग.